जीवान् सदा दुःखितान् तद्ध्रेयो प्रतिमां कृपापरवश चैतन्यमूर्ति परम् कैवल्याध्वनिनागदेव प्रवर पान्तकृतोऽयेन स देवोश्चक्रधरो शरण्यशरणं नान्तोनिशं पातु मां नान्तोनिशं पातु मां श्री गोपाल कृष्ण भगवान कृष्ण गोपाल हरि दीन दयाल हरि कृष्ण गोपाल हरि
गोविंदाय नमो नमः सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः श्री गोपाल कृष्ण भगवान की श्री दत्तात्रेय भगवान की श्री चक्रपाणी भगवान की श्री गोविंद प्रभु भगवान की सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की श्रीमद् भागवत गीता गीता ज्ञानयज्ञ या ज्ञानयज्ञाचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये मागच्या वर्षी आपण कोणत्या अध्यायापर्यंत आलो होतो? कोणाला आठवण आहे का? कुठला अध्याय आपला संपला होता? नाही, आता माझं तर अखंड सुरू राहते, त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही राहणार, पण तुमच्या कोणाच्या तरी लक्षात हे असायला पाहिजे, आहे की नाही? की आपण कुठपर्यंत आलो होतो बुवा, कोणता अध्याय आपला संपला होता. 15वा अध्याय झाला होता आपला, बरोबर आहे? 15वा अध्याय आपला संपलेला होता आणि आपण 16व्या अध्यायामध्ये प्रवेश केला होता. श्रीमद भगवद्गीतेतला 15वा अध्याय जो आहे पुरुषोत्तम योग या नावानं तो आहे. उत्तम पुरुषांची लक्षणे आणि तो त्या लक्षणाने युक्त असल्यामुळे परमात्मा प्राप्तीला तो योग्य आहे असं त्याचं वर्णन होतं. तर माणसाला उत्तम बनण्यासाठी फार कष्ट करावे लागतात. पहिली महत्वाची गोष्ट की माणूस म्हणून बनण्यासाठीच त्याला प्रयत्न करावे लागतात. कारण माणसाचं शरीर घेतलं म्हणून कोणी माणूस होत नाही. संत सांगतात की माणसा आधी हो माणूस. या अनेक संतांनी अनेक पंथांनी माणसाच्या उत्थानासाठी काम केलेलं आहे. कमीत कमी तो माणूस म्हणून जगला पाहिजे, माणूस म्हणून त्याला वैभव प्राप्त झालं पाहिजे. यासाठी अनेकांचे प्रयत्न आहेत, अनेक धर्म, अनेक ग्रंथ. मग अशा माणूस म्हणून जगण्याकरता माणसाला काय प्रयत्न करावे लागतात? कारण मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर अनेक जन्माचे जे कुसंस्कार आहेत त्या संस्कारानुसार माणूस वागत असतो. कारण एका जन्मामध्ये आपण चांगलं काम केलं म्हणजे चालत नाही. साधी गोष्ट आहे. कोणीतरी सांगतं व्यायाम करा, प्राणायाम करा, कपालभाती, अनुलोम विलोम, तब्येत दुरुस्त होईल. मग माझ्यासारखा वेडा कपालभाती अनुलोम विलोम करतो एका दिवशी, 2 दिवस, 3 दिवस, फार झालं तर हप्ताभर, आणि मग नंतर ते कमी कमी होत जातं, सुटत जातं. मग सांगणाऱ्या माणसाला तो म्हणतो काही नाही होतं, काय बी सांग, कपालभाती अनुलोम काय खूप केलं, काही नाही होत. आपल्याला
आपल्यावरती परिणाम हा ताबडतोब झाला पाहिजे असं वाटतं. तसं तर शक्यच नाही. एक मराठीत म्हण आहे आपली, तूप खाल्लं काही लगेच रूप येतं का बुवा? असं होत नाही ना. औषधी तुम्ही खाल्लं की लगेच तुम्ही आरोग्य तुमच्या पदरात पडेल असं नाही आहे. तसं नाही आहे. माणूस बनण्याची प्रक्रिया तुम्हाला करत असताना जसं तुम्हाला समजायला लागलं, तुम्ही तरुण झालात आणि मग तिथून जी माणूस बनण्याची प्रक्रिया सुरू होते, तर वयाच्या 80 वर्षापर्यंत तुम्ही जर प्रयत्न करत राहिलात तर तुम्ही चांगले माणसं बनू शकता. बरं, प्रलोभन इतके प्रचंड आहेत समाजामध्ये आपल्या माणुसकीवरून घसरण्यासाठी, भरपूर आहेत. 70-80 वर्षापर्यंत जरी आपण आपल्याला स्वतःला सांभाळलं, एखादा क्षण आपल्या जीवनामध्ये असा येऊन जातो की आपल्या माणुसकीमध्ये अंतर पडतं आणि आपल्या माणसातलं माणूस पण गायब होऊन जातं. कधी होऊन जाईल कळता येत नाही. हा बदल कधी होईल ते समजत नाही आपल्याला. मग त्यासाठी आपल्याला स्वतःला जपावं लागतं आणि ती गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. लाभले आयुष्य के ते जगावे चांगले, पावले पावले थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो उडाला. हजारो वर्ष माणसाला माणूस बनण्यासाठी लागतात, हजारो वर्ष. आणि यासाठी प्रक्रिया करणारे संत, महंत, साधू, थोर पुरुष, महापुरुष, विचारवंत सतत झटत असतात. त्याच्यातून माणसातलं माणूस पण जागं होतं आणि मग त्याला चांगुलपणा यायला सुरुवात होते आणि मग त्याला मोक्षाच्या बीजाची कोंब लागायला सुरुवात होते. ही एक जन्माची प्रक्रिया नाही आहे, अनेक जन्म जातात त्याच्यामध्ये. भगवान गोपाल कृष्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात की ही सिद्धी जमा होण्यासाठी अनेक जन्माचा काळ लागतो. अनेक जन्म संसिद्धी स्ततो याती पराम गतिम. अनेक जन्म माझ्या परम गतीला चालण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. सोपं आहे का मोक्ष? नाही. आपल्याला असं वाटतं एकदम सोपं आहे, आपण उपदेश घेतला बस काम भेटलं, कानात मंत्र फुकले, उपदेश घेतला बस आमचा उद्धार झाला, 2 टाइम आम्ही मंदिरात गेलो सकाळ संध्याकाळ बस आमचं काम जमलं. असं नाही आहे. ती तर सुरुवात आहे, ती तर सुरुवात आहे फक्त.
चांगुलपणाला सुरुवात झालेली आहे नुसती. तुम्ही उपदेश घेतला, मंदिरात तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळी जाता, तुम्ही ग्रंथांचं श्रवण करता, तुम्ही संतांचं दर्शन घेता, ही तर सुरुवात आहे. इथून तर आता जेमतेम सुरुवात झाली, स्टार्ट हो गई गाड़ी. अब अभी तो गियर डालने हैं, अभी तो एक्सीलेटर देना है, अभी तो गति आनी है आपको. अभी इसके बाद कोई इंटरप्शन आएगा, कोई अड़थड़ा आएगा, स्पीड ब्रेकर आएंगे, गतिरोधक आएंगे, उसके ऊपर गाड़ी जंप करेगी. बहुत कुछ है, बहुत कुछ बाकी है. कोई शराबी आएगा, कोई लोभी आएगा, कोई क्रोधी आएगा, बीच में आपको कन्वर्ट करेगा, आपको डायवर्ट करेगा, बदल करेगा आपका. खूप प्रयत्न करावे लागतात माणूस बनण्यासाठी. फक्त माणसासाठी जर एवढे प्रयत्न करावे लागतात तर उत्तम पुरुष बनायला काय लागेल, नाही का? त्यासाठी फार प्रयत्न करावे लागतील. आणि म्हणून उत्तम पुरुषाची लक्षणे ही 15व्या अध्यायामध्ये भगवान गोपाल कृष्णाने सांगितलेलं आहे. उत्तम पुरुषाची लक्षणे ती सांगत असताना भगवंत फार सुंदरतेने समजून सांगतात. भगवंत म्हणतात हे गुह्यतम शास्त्र आहे म्हणतात. इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तम मया नघ. माणसाला माणूस म्हणून उत्तम पुरुष बनण्यासाठी, माणूस बनून त्या उत्तम माणूस बनण्यासाठी जी प्रक्रिया असते ते शास्त्र गुह्यतमम शास्त्र आहे असं म्हणतात भगवंत. ते मी तुला उक्त केलं. उक्त म्हणजे बोललो, सांगितलं, तुला कल्पना दिली त्याची. एतद् बुद्ध्वा बुद्धिमांशात. आणि बुद्धिमानामधला बुद्धिमान माणूस जो असेल तोच याला स्पर्श करू शकतो, तोच याला समजू शकतो असं भगवंतानं वर्णन केलंय. तोच ज्ञानी होतो आणि ज्ञान त्याला मिळाल्यामुळे कृतकृत्य होतो. हे भारता, हे अर्जुना. इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तं मया नघ. एतद् बुद्ध्वा बुद्धिमांशात् कृतकृत्यस्य भारत. तोच कृतकृत्य होतो ज्याला ज्ञान झालं या गोष्टीचं, ज्याला जाणीव झाली. आणि असे जाणीव झालेले माणसं फार कमी असतात, फार कमी असतात. येशू ख्रिस्ताला थोडीफार जाणीव झाली. जशी जाणीव झाली आणि त्यांनी सत्य सांगायला सुरुवात केली, प्रस्थापितांनी त्याला क्रूसावर चढवण्याचं ठरवलं. हा समाज बदलवण्याचं काम करतोय, समाजाला चढलेली खतं झाडण्याचं काम करतोय, हा समाजाला शहाणं करण्याचं काम करतोय असं म्हणून येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढवण्याची तयारी केली. त्यावेळेस त्यांनी जी मागणी केली ना, हे प्रभो, जो कोणी त्याचा भगवंत असेल, जो कोणी त्याचा आराध्य असेल, त्याला प्रयत्न केले, त्यांनी प्रार्थना केली. शेवटी तो म्हणतो, हे लोक जे करतायत ना, यांना याची कल्पना नाही हे काय करतायत. मला क्रूसावर चढवतायत म्हणजे तो मी नाही आहे. एका सद्गुणाला, एका सदाचाराला, एका सत्प्रवृत्तीला, एका शांत प्रवृत्तीला, एका ज्ञान प्रवृत्तीला हे क्रूसावर चढवतायत, फासावर चढवतायत, ती संपवण्याचा प्रयत्न करतायत. यांना माफ कर भगवंता. प्रभु तेरे दर पे लगाते हाथ. प्रभु तेरे दर पे लगाते हाथ.
सदाचार, सद्गुण, सद्वर्तन, सद्वासना, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे येण्यासाठी फार वेळ लागतो, खूप काळ लागतो. तुम्हाला सांगतो, घरामध्ये कचरा करायला काही वेळ लागतो का? काहीच नाही. नाही केला तरी होतो, पण कचरा साफ करण्यासाठी मात्र वेळ लागतो. तुम्ही काहीच करू नका, घराला कुलूप लावून जा, तरी तुमच्या घरात कचरा आपोआप होतो. बरोबर आहे? पण साफ करायचं म्हटल्यावर खूप ताकद लागते. असंच आपल्या मनुष्य देहाचंही आहे. या देहामध्ये निवास करणारा आत्मा, हा आत्मा या देहाच्या संबंधाने अनेक प्रकारचे कर्म करतो. दुर्वासना, दुर्विचार, दुर्प्रवृत्ती, दुष्प्रवृत्ती, कुरूढी याच्यामध्ये हा गुंतून जातो, अनेक वाईट कर्म करतो. आणि मग तो मळत 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 जातो. किती मळ लागला कळत बी नाही. साफ करता करता परेशानी होते. आणि त्यासाठी हे ज्ञान प्रक्रिया असते. आपल्याला दिसलं पाहिजे, ज्ञानाने ते आपल्याला कळतं. पण आपण असं म्हणतो, एक मराठीत खूप सुंदर म्हणे, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं मुसळही दिसत नाही. मन उगच नाही झाली. प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवत असते. लहान लेकराकडूनही आपण शिकत असतो, पण आपण त्याचं ऑब्झर्वेशन करत नाही, निरीक्षण करत नाही. एखादी गोष्ट जर समजा आपल्या लहान लेकरांनी आपल्याला म्हटली का हे बरोबर नाही, तुम्ही असं का करता, आपण त्याला धाकधपट करतो. खोटं बोलू नये असं त्याला आपण शिकवलेलं आहे, त्याला सांगितलेलं आहे. सहज सांगतो आपण, हे असं खोटं बोलू नये बेटा. आणि आपण खोटं त्याच्यात एकटा बोलल्यानंतर ते लेकरू आपल्याला म्हणतं, खोटं बोलू नये ना असं तुम्ही म्हणले, आता कोण बोलले. मानून घ्यायला पाहिजे आपण. लेकराला बाळा चूक झाली माझी, खरंच चूक झाली, अनावधानानं मी खोटं बोलल्या गेलो, बरं झालं तुम्हाला सांगितलंस, आता नाही बोलणार हा, असं म्हटलं पाहिजे. इतकं मोठं हृदय व्हायला फार वेळ लागतो. तुमची सुरुवात घरापासूनच झाली पाहिजे. मंदिर वगैरे या गोष्टी नंतरच्या आहेत. इतकं शुद्ध करा आत्म्याला, इतकं शुद्ध करा की तुम्हाला मंदिरात जाण्याची गरज पडली नाही पाहिजे. शरीर आपण दररोज शुद्ध करतो, आत्मा कुठे शुद्ध करतो. आत्म्यावर किती पुट चढलेली आहेत, आत्म्यावर किती मळ चढलेला आहे, त्याला कधी शुद्ध करतो. तर त्याचं वर्णन आलेलं आहे. उत्तम पुरुष झाला, त्या उत्तम पुरुषाची लक्षणं कशी असतात ते सांगितलेलं आहे. गुह्यतमम शास्त्र जे आहे, त्या गुह्यतमम शास्त्राला तो जाणतो आणि त्याला जाणून घेतल्यानंतर मग तो कृतकृत्य होतो. म्हणजे धन्यवाद देतो भगवंताला, प्रभू मला कळलं, फार चांगलं झालं. आणि ज्यांना कळलं ना, मग त्यांचे बंध आपोआप तुटतात, पाश आपोआप तुटतात. त्या पाशातून ते मुक्त होतात. मग त्यांना गाव बांधू शकत नाही, त्यांना समाज बांधू शकत नाही. समाजाच्या, गावाच्या, देशाच्या पलीकडे त्यांचं तत्वज्ञान जायला लागतं, त्यांचे विचार फैलायला लागतात. मग नाते संबंध हे इतक्या बारीक संकुचित नसते त्यांची बुद्धी. समाज इतक्या संकुचित त्याच्यामध्ये ते त्यांचे विचार मावत नाहीत, ते विशाल होत जातात, ते कृतकृत्य होतात, असं वर्णन आलेलं आहे. आणि पुढे हा 16वा अध्याय जो आहे, या 16व्या अध्यायामध्ये बारीक सारीक गोष्टीचे मग विभाग पाडले गेलेले आहेत. फार सुंदर विभाग पाडले गेलेले आहेत. सुसंस्कारा खलु देवा कुसंस्कारास्त आतुरा जीवास्तु 16 प्रोक्ता
मोक्षबंधाधिकारिण. हे 16वा अध्याय जो आहे म्हटले, जीवाला बंधनात कसं टाकलं जातं आणि जीवात्मा मुक्त कसा होतो याचं वर्णन आलेलं आहे. तो बंधनात कसा पडतो आणि मुक्त कसा पडतो, काय केल्यानंतर तो बंधनात पडतो आणि काय केल्यानंतर तो मुक्त होऊ शकतो याचं वर्णन आलेलं आहे असं सांगतात. सुसंस्कारा खळू देवा. सुसंस्कार जे आहेत ना, ही खरी दैवी संपदा आहे. आणि कुसंस्कारास्त हा सुरा. कुसंस्कार आहेत हे खरे आसुरी संपत्ती आहे. आपल्याला दोन संपत्ती माहीतच नाहीत. आपल्याला चल अचल संपत्ती माहिती आहे. घर म्हणजे चल संपत्ती, सोनं नाणं, अंगात घातलेले दाग दागिने ही चल संपत्ती. पैसा चल संपत्ती. इस्टेट जी आहे स्थावर, जाग्यावर हालत नाही, ती अचल संपत्ती नाही का. मुलं बाळ पत्नी वगैरे ही चल संपत्ती. शेती वाडी अचल संपत्ती. दोनच संपत्ती आपल्याला माहिती आहेत, चल अचल. त्याचं वर्गीकरणच केलं नाही आपण. गीतेमध्ये याचं सुंदर वर्गीकरण केलेलं आहे. एक दैव संपत्ती आणि एक आसुरी संपत्ती मनुष्याच्या मध्ये माणूस घेऊन फिरत असतो. दैवी संपदा म्हणजे काय, आसुरी संपदा म्हणजे काय याचं वर्णन या गीतेतल्या 16व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. आणि इतकं सुंदर वर्णन आहे की आपण आपल्याला स्वतः तपासायचंय, आपल्याकडे आसुरी संपत्ती किती आहे आणि दैवी संपत्ती किती आहे. आपण आसुरी संपत्तीने संपन्न आहोत की दैवी संपत्तीने संपन्न आहोत हे आपणच आपल्याला तपासायचं आहे. जी संपत्ती जास्त असेल त्या संपत्तीचा पगडा आपल्यावर असतो. आसुरी संपत्ती आपल्याकडे जर जास्त असेल तर त्या संपत्तीचा आपल्यावरती प्रभाव असतो. दैवी संपदा आपल्यावर असेल तर त्या संपत्तीचा आपल्यावर प्रभाव असतो. असं ते वर्णन आहे. आणि दोनच संपत्ती सांगितल्यात त्यांनी, दैवी आणि आसुरी. आणि दैवी संपत्तीचा पुरुष जो आहे तो सात्विक आहे असं वर्णन केले त्यांनी. तुम्हाला सात्विक बनायचं असेल तर दैवी संपदा जी आहे ती संपदा जमा करा, ती संपत्ती जमा करा असं ते सांगतात. मोक्ष अधिक तुम्हाला जवळ होईल. आसुरी संपत्ती जर तुमच्या जवळ आली तो मोक्ष तुमच्या आपोआप दूर जाईल. मोक्ष तर सोडाच, तुम्ही जगामध्ये जगण्याच्याही लायकीचे राहणार नाहीये आसुरी संपत्तीमुळे. खर तर नुसता हा अध्याय जरी अभ्यास केला आपण 16व्या अध्याय तरी खूप खूप झालं. म्हणजे जगण्याचा काय परिपाठ आहे तो याच्यामध्ये आलेला आहे. त्याचं सुंदर वर्णन आलेलं आहे. भगवान गोपाल कृष्ण त्या रणांगणावरती अर्जुनाला निरूपण करतात. काय म्हणतात? अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिते दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तप अर्यवम. आसुरी संपत्तीचा पहिला क्रमांक जी दैवी संपत्ती आहे त्या संपत्तीमधलं पहिलं जे रत्न आहे, पहिलं ती संपदा कोणती आहे त्याचं वर्णन करतात. अभयम. तुम्ही अभय असलं पाहिजे. ही संपत्ती अभय नावाची संपत्ती तुमच्याकडे जर असली तर दैवी संपत्तीचा पहिली पायरी आहे ते अभयम. दुसरी सत्व संशुद्धी. शुद्धी, नुसती शुद्धी नाही तर सत्व संशुद्धी. सत्व तुमच्यामध्ये असून तुमची संशुद्धी, चांगल्या प्रकारची शुद्धी बनली पाहिजे. चांगली शुद्धी बनली पाहिजे. ज्ञान योग आणि ज्ञानाशी योग जुळला पाहिजे तुमचा.
अज्ञानाशी योग जुळता कामा नये, ज्ञानाशी योग जुळला पाहिजे. ज्ञान महत्वाचं आहे जगामध्ये, अज्ञान नव्हे. जिथे जिथे ज्ञान असेल, ज्या ज्या ग्रंथामध्ये, ज्या ज्या संतांकडे जिथे जिथे तुम्हाला ज्ञानाचं दर्शन झालं, ते ते ज्ञान तुम्ही प्राप्त करा, आत्मसात करा. ज्ञानाशी योग जुळून आला पाहिजे. ज्ञान योग फार सुंदर वर्णन करतायत. व्यवस्थिती, ज्ञान योगावर आधारलेली व्यवस्था असली पाहिजे म्हणतात. आपली व्यवस्था कशावर अवलंबून आहे हे बघा. आपल्या कुटुंबाची व्यवस्था, गावाची व्यवस्था, आपल्याकडे संस्था असतील त्या संस्थेची व्यवस्था ज्ञान योगावर आधारित असायला पाहिजे असं सांगतात. फारच सुंदर वर्णन आलेलं आहे ज्ञान योगावरती. जिथे ज्ञान असेल ती संस्थाच पुढे होते, त्या संस्थेचाच विकास होतो. लक्षात घ्या. संस्था असू द्या, एखादं गाव असू द्या, अज्ञानी लोकांची भरती जर त्याच्यामध्ये असेल, मी सुशिक्षित म्हणत नाही, मी ज्ञानी म्हणतो. नुसते सुशिक्षित कामाचे नाही, त्याच्यामध्ये सुशब्द आहे तो काढून टाकला आपण, नुसती शिक्षित बनत चाललो. डिग्री घेतली म्हणजे शिक्षित. डिग्री जरी आपण खूप डिग्र्या घेतल्या, MA PhD झालो, खूप झालो, MPhil केली, IAS बनलो, पण हे सगळं बनल्यानंतर आपण जर आपल्या आई वडिलाला विचारत नसू तर आपण नुसते शिक्षित आहोत, सुशिक्षित नाही आहोत. लक्षात घ्या. म्हणून त्याला सुशब्द लागलेला आहे. सुशिक्षित बोलताना आपण बोलतो, पण त्याचा अर्थ आपण करत नाही. म्हणून ज्ञान म्हटलं मी. शिक्षित आणि ज्ञान यात खूप फरक आहे. ज्ञान योगावर आधारलेली व्यवस्था असावी. ज्ञान योग व्यवस्थिती. दानम दमश्च यज्ञश्च. दातृत्व नावाचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. आपण जर भाकर खात असू किंवा भोजन करत असून आपल्या पुढे एखादा माणूस उपासी आहे, आशाळभूत नजरेनं आपल्याकडे बघतो आहे, त्याला न देता आपण जेवणं, हा सत्वगुण नाही आहे, हा तामस गुण आहे, तमोगुण आहे. त्यातली चतकोर का होत नाही त्याला द्यायला पाहिजे, का आपल्या पुढे आहे तो. त्याची भूक सोडून आपल्याला भाकर कशी जाते? आपल्या नरड्याच्या खाली, गळ्याच्या खाली घास उतरतोच कसा तो उपाशी असताना? जर उतरत असेल तर आपल्यातली माणुसकी संपलेली आहे. माणूस म्हणून आपण जिवंत नाही आहोत. उत्तम पुरुष बनणार कसे आपण, आणि मग भगवंताच्या जवळ जाणार कसे? प्रक्रिया आहे. प्रत्येक बाजूनी आपल्याला धोपटणं लावावं लागते. धोपटणं माहितीये? कुंभाराकडे जा, तुम्हाला धोपटणं कळते. कुंभार दादा जेव्हा मडकं घडवतो ना, त्यावेळेस ते मडकं असं काढतो, ती खालची बाजू आहे त्याची, त्याला मिळवत आणतो, त्याला असं धोपटतो. आतून बी असतं, गोल गोळा असतो आतून, आणि वरून लाकडी धोपटणं असतं, त्याला टोकत राहतो. असं करून 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 ते मडकं व्यवस्थित करतो. त्याच्यात असलेल्या बारीक सुरीक चिरा वगैरे आहे तो बंद करून टाकतो, कारण ते भाजल्यानंतर गळलं नाही पाहिजे. कारण त्याला चिरा जर असल्या, ज्यावेळेस त्याला घडवलं आणि त्याला काढून बाजूला ठेवलं, कदाचित ठेवताना वगैरे चीर पडली तर मग, म्हणून तो त्याला धोपटत असतो, त्याला क्लिअर करतो. तसं सर्वांगाने आपल्याला धोपटावं लागतं. ही जे आहे ना कथा, कीर्तन, प्रवचन, हे गीता, ज्ञानयज्ञ, हे धोपटण्याचं काम आहे तुम्हाला. धोपटल्याशिवाय तुम्ही दुरुस्त होत नाही. पण धोपटायला माणूस इथं आला तर पाहिजे ना. आला त्याला धोपट जाईल. जो आलाच नाही तो कसा धोपटला जाईल? तो बाजूलाच राहिला. तो आहे का?
अशा पद्धतीने ही सद्गुण जे आहेत आपल्यामध्ये येण्यासाठी खूप काळ लागतो. दानम दमश्च, दान म्हणजे दान देणे, देण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये आली पाहिजे. दमश्च दमन, इंद्रियांचं दमन, मनाचं दमन, देहाचं दमन. जे मनाला आवडतं ते योग्य आहेच का असं नाही आहे. कधी कधी ते अयोग्य असू शकतं. दुसऱ्याच्या खिशामध्ये त्याचा खिसा फुगलेला आहे, त्याच्या खिशामध्ये चांगले पैसे दिसतात आपल्याला, मग आपल्याला असं वाटतं आपलाही खिसा फुगला पाहिजे. मग काम कर, कष्ट कर, तुझाही खिसा फुगन, तुझ्याही खिशात पैसे राहतील. हा, कष्ट नको, बगर कष्टाचं त्याचा खिसा फुगलेला आहे तसा माझा फुगला पाहिजे. फुगन कसा? मग दुसरा पर्याय काढतात लोक, त्याच्या खिशातला काढायचं ना आपल्या खिशात ठेवायचं. त्याला काय ऐक, बगर कष्टाचं जर मिळालं असं नाही आहे. दमन जे आहे ते फार महत्वाचं आहे. दुसऱ्याचं काही बी चांगलं दिसलं की आपल्याला वाटतं आपल्या घरी असावं. बघा तुम्ही, ही वृत्ती चांगलीच नाही आहे मुळामध्ये. जा बघा, बरं आहे म्हणावं, छान आहे म्हणावं, त्याचं कौतुक करावं, खूप झालं, आपली झोपडीच बरी ना. त्याच्या महालाला काय करायचं? खूप सुंदर महाल असेल पण त्या महालामध्ये जर सद्गुण नसतील, त्या महालामध्ये माणसं जर माणसासारखे वागत नसतील तर त्या महालाला काय करायचंय? नाही. महाली मऊ बिछाने कंदील शामदाने, याचा अर्थ आपल्याकडे जे आहे ते त्यात समाधान मानलं पाहिजे माणसाने. ही संयमित वृत्ती आपल्याकडे असली पाहिजे. याला दमन असं म्हणतात. मनोदमन, देहदमन, इंद्रिय दमन, हे तिन्ही प्रकारचं दमन असलं पाहिजे. देहदमन कशा प्रकारचं? देह संतुलित असणे त्याला देहदमन असं म्हणतात. मनोदमन म्हणजे काय? मनात जे वाटतं योग्य आहे की अयोग्य याचा विचार करून, योग्य असेल त्या मनाला सपोर्ट करावा, अयोग्य असेल नाही म्हणावं. मनाला तर काही बी वाटतं ना, मग जे मनाला वाटतं सगळं योग्य थोडंच असतं नाही का? ते अनिष्टकारकही असू शकतं. संत तुकाराम बाबांनी फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात जे मनामध्ये आहे ते काही चांगलं थोडंच आहे. नको नको माना गुंतु माया जाळी, नको नको माना गुंतु माया जाळी, नको नको माना गुंतु माया जाळी, नको नको Allah
मधुमाया जाळे काळाला जवळे ग्रासावया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप मनाला जे योग्य वाटतं तेच असं नाही आहे मनाला काहीही योग्य वाटेल पण त्याचा सारासार विचार शास्त्रामध्ये धरून आपण केला पाहिजे आपल्याला जे वाटतं ते सगळंच योग्य असतं असं नाही आहे साधारण गोष्ट सांगतो एखाद्या माणसाला रोग झाला आणि त्याला माहित नाही शुगर झाली माहित नाही त्यावेळेस जोपर्यंत डॉक्टर तपासत नाही तोपर्यंत कळत नाही आणि मग तो गोड जर खात असेल आणि त्याला गोड जर आवडत असेल तर ते गोड त्याच्यासाठी विष आहे पण हे त्याला कळत नाही त्याला तर आवडतं मग ते जे आपल्याला जे आवडतं ते आपल्यासाठी योग्यच आहे का याचा विचार केला पाहिजे देहासाठी मनासाठी केला पाहिजे पण ते करत नाही म्हणून देहदमन मनोदमन इंद्रिय दमन आणि इंद्रियांचं दमन इंद्रियाला जे वाटतं ते खरंच सगळं योग्य आहे का काय बघावं वाटतं काय ऐकावं वाटतं काय बोलावं वाटतं काय पाहावं वाटतं कशाचा स्पर्श करावा वाटतो म्हणजे पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जे जे आपल्याला करावं वाटतं ते योग्य की अयोग्य याचा विचार माणसाने केला पाहिजे म्हणून त्याचं इंद्रियांचं